पण निवडणूक लढताना माझी निवडणूक खूप वेगळी आहे सर. आपल्यावर आईवडिलांचं कर्ज आहे, आपल्या देशाचं कर्ज आहे, आपल्या समाजाचं कर्ज आहे आणि एवढं फेडण्यासाठी आपण सक्षम होण्याऐवजी आपण अजून कर्जबाजारी कुठून होतोय. लोकांना वाटेल की मी राजकारणात उतरले नाही, कारण मला आदेश आहे, मला ऑर्डर आहे, मला तशा प्रकारची सूचना आहे. नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, आज आपण एका निसर्गरम्य वातावरणात बसलेलो आहे आणि कारण तसं गरमागरमीचं आहे. वातावरण जरी निसर्गमय असलं तर कारण गरमागरमीचं आहे. कारण आपल्या समोर बसलेले प्राध्यापक नामदेवराव जाधव सर हे या ठिकाणी बारामती लोकसभेचे उमेदवार आहेत आणि खऱ्या अर्थानं एक व्याख्याते, एक इतिहासकार, जगभर प्रवास. म्हणजे नुकतंच तुम्ही अमेरिकेमध्ये जिथे स्वामी विवेकानंदांनी विवेचन केलं होतं तिथे तुम्हाला भारताच्या वतीनं मान मिळाला. मग एवढ्या मोठ्या उंचीवरती पोचलेले प्राध्यापक नामदेवराव जाधव सर हे बारामती लोकसभेत काय करतायत, का म्हणून तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात? कारण राजकारण हे आम्ही तरुण गजकरण समजतो आणि सवरलेला बुद्धिवंत विचारवंत माणूस राजकारणापासून दूर राहतो. मग आपण का गेलात? नाही, आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला आहे ना, ते मला असे हजारो मेसेज येतं जे अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंतच्या तरुणांचे आहेत की सर या राजकारणाला कंटाळूनच आम्ही देश सोडलेला आहे. कारण आम्हाला ज्या विकासाच्या संधी लागतात ते इथं मिळत नाहीत, आम्हाला जे शिक्षण लागतं आहे ते शिक्षण घ्यायला कर्ज घ्यावं लागतं आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी आम्हाला परदेशात जावं लागतं आहे. ओके, अशा अनेक सिच्युएशन आहेत. आणि तुमचं म्हणणं बरोबर आहे की सुशिक्षित माणूस म्हणजे एक असा डेंजर माणूस आहे की ज्याला क्रांतीची अपेक्षा आहे पण घरात बसून, म्हणजे त्याला मुलं व्हावी अशी वाटतात, आपला वारसा पुढे जावा असं वाटतो, पण त्याला लग्न करायची इच्छा नाही आहे. हा असा मोठा डेंजर प्रश्न आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सुशिक्षित लोकांच्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत. त्यांना खूप देशात चांगलं वातावरण पाहिजे, पण त्यांना निवडणुकी दिवशी फिरायला आवडतं. ज्याच्यातून आपण राजा निवडतो, ज्याच्यातून आपण आपले प्रतिनिधी निवडतो, त्या दिवशी त्यांना फिरायला जायला, पिकनिकला जायला आवडतं. आणि हे चित्र खूप वाईट आहे. म्हणजे आज आपण बघितलं, काल परवा विदर्भात पहिल्या टप्प्याचं मतदान झालं. असे लोक छाताड काढून सांगत होते की आम्ही 80% मतदान जाईल, 70% जाईल, 55% आसपास मतदान आहे सर. म्हणजे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चाललेला आहे. तो लोकशाहीवरचा विश्वास लोकांचा परत बसावा म्हणून आमच्यासारख्या सुशिक्षितांनी ढकलून का होईना आलं पाहिजे आतमध्ये. हाच मुद्दा मी, हाच गाभा पकडत मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारतोय. अमेरिकेतली एक मुलगी आहे, भूमी वालझडे नाव तिचं, तिने प्रश्न विचारलाय, सर व्हॉट्स गोइंग ऑन इन इंडिया, म्हणजे भारतात नक्की काय चाललंय? आणि हे तिला कळलं की तुम्ही उमेदवार आहात. मग तिला जे आश्चर्य वाटतं त्याचं काय उत्तर असणार आहे? नाही, श्रुतीचा प्रश्न बरोबर आहे की भारतात काय चाललंय. कारण जे आपल्या गावापासून लांब जातात, आपल्या घरापासून लांब असतात, त्यांना खूप कुतूहल असतं की आपल्या गावात, आपल्या देशात काय चाललंय. तर आता ही जी श्रुती वालझाडे मुलगी, मी तिला सांगू इच्छितो की बाळा, भारतामध्ये बरंच काही भयानक चाललेलं आहे. म्हणजे भारतात जे चाललेलं आहे ते ऐकलं तर तुम्ही परत पोरांनो भारतात येणार नाही. आज 11 लाख उद्योजक भारत सोडून गेले, तर तुमचं काय पोरांनो? तर भारतामध्ये खूप वाईट गोष्टी चाललेल्या आहेत. इथे पूर्वी पक्ष असायचे निवडणुका लढायला, आता इथे टोळ्या झालेल्या आहेत. पूर्वी भारतामध्ये जर एखादा विरोधी पक्षाचा उमेदवार उभा राहिला तर त्याला भाषण करायला पहिले दिलं जायचं की बाबा तुझं काय मत आहे मांड. आता जर एखादा विरोध उभा राहिला तर पहिले त्याचं तोंड दाबा म्हणतात, त्याला गायब करा म्हणतात. ही स्थिती भारतामध्ये निर्माण झालेली आहे. बोलायला एक तर लोक तयार नाहीत आणि जे बोलतील त्यांना लोक, म्हणजे हे जे टोळकं आहे सगळ्याच पक्षांमध्ये तसं बरं का. म्हणजे आज तुम्ही कोणत्याही पक्षाची यादी घ्या, ट्रोल केलं जातं. कोणत्याही पक्षाची यादी घ्या, त्याच्यामध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक किती आहेत बघा. म्हणजे मेजॉरिटी ऑफ द गुंडाज आर इन पॉलिटिक्स, किंवा असं आपण म्हणू की मेजॉरिटी ऑफ द पॉलिटिशियन्स आर गुंडाज. मग ही परिस्थिती असल्यामुळे बरेचसे आपली पोरं परदेशात निघून जातात, ते परत याच्या विचारातच नाही आहेत. आणि अत्यंत दयनीय परिस्थिती ही बदलण्यासाठी कुठेतरी एक दिव्या अंधार पूर्ण गावात जगात पडला आहे, एक पंथी कशी लावता येईल का, हा माझा प्रयत्न आहे. सर, जर्मनीचा भूषण आहे डॉक्टर भूषण जाधव, तो विचारतोय की तुम्ही इतिहास तज्ज्ञ आहात, इतिहासकार आहात, महासाहेबांचे वंशज आहात, मग जर तुम्ही इतिहासाशी निगडीत आहात, तुम्ही राजकारणात कशासाठी आलात? नाही, आता ही सगळी मुलं मला बहुतेक कुठं भेटली असणार माहिती आहे का? ज्यावेळी विश्व मराठी संमेलन झालं होतं नवी मुंबईला, तिथे आम्ही 3 दिवस जगातल्या सर्व तरुण आम्ही भेटून चर्चा करत होतो. हे तुमच्या ब्लॉगवरचे, तुमच्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट येते. हो, तर आता ही पोरं खूप ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे त्यांना आपल्या मातृभूमीबद्दल, आपल्या देशाबद्दल खूप कुतूहल आहे म्हणून ते विचारतात. बाकीचे भारतातली मुलं तर आपले ट्रोल करण्यामध्येच बिझी येतं. म्हणजे त्यांना काय चाललं आहे याच्यापेक्षा आपण कसं एखाद्याला निगेटिव्ह ट्रोल करू शकतो याच्यात खूप आनंद आहे. तर ही जी मुलं येतं, याचा प्रश्न आहे की तुम्ही इतिहासातले असून राजकारणात काय करताय, गटारात कशाला उतरलेला आहात,
अरे आपल्या घरातलं सगळं सांडपाणी बाहेर आल्यानंतर त्याचंच गटारात रूपांतर होतं ना. तर हा वेस्टेज माल आपल्याच घरातला आहे ना, आपल्याच घरातला वेस्टेज माल. फक्त आपण काय केलं, जबाबदारी ढकलली की तो घरातलाच तो वेस्टेज माल आपण तिथेच डिस्पोज करून व्यवस्थित त्याला निसर्गात कंपोस्ट खत करण्याऐवजी आपण फक्त तो कचरा शिफ्ट ऑन केला, घरातून बाहेर ढकलला, बाहेरच्यानी पुढे ढकलला आणि पुढच्यानी गावाच्या बाहेर ढकलला. असं करत आपल्याकडे आज नद्यांचं रूपांतर गटारांमध्ये झालेलं आहे. तुम्हाला नदी शोधावी लागते. पूर्वी तुम्ही कोणत्याही गावात गेले 30 वर्षापूर्वी तर गटर शोधायला लागायचं, कोणत्याही शहरात गेले तर गटर शोधायला लागायचं. आता कोणत्याही शहरात जर तुम्हाला नदी शोधायला लागते, नदी कुठली आणि गटर कुठली, हां नाही, नद्या गायबच आहेत. तुम्ही पुण्यातली मुळा मुठा इंद्रायणी कुठली वाहणारी नदी आजूबाजूला बघा, तुम्ही असं हातारी धरून पाणी पिऊ शकत नाही. अगदी तुम्ही आळंदीला देहूला जर गेले ना तर तुम्ही जे पाणी पूर्वी लोक तीर्थ म्हणून प्यायचे त्या पाण्यामध्ये पाय बुडवायला सुद्धा घाबरतात की मला स्किनचं इन्फेक्शन होईल का काय. मी ज्यावेळी गेल्या वर्षी अमेरिकेच्या दौऱ्यावरती होतो, मी तिथली शिकागो नदी बघितली, तिथली रिल्स नदी बघितली, अशा अनेक नद्या बघितल्या की ज्याच्यामध्ये तुम्ही त्या प्रवाहामध्ये उतरून डायरेक्ट असं पाणी पिऊ शकता, एवढं स्वच्छ असतंय. आपल्याकडं उगम सोडला नद्यांचा तर बाकी कुठेही अशी परिस्थिती नाही. आम्ही चांगल्या शहरांचं रूपांतर जर चांगल्या गुंड वस्त्यांमध्ये केलं असेल, चांगल्या स्वच्छ नद्यांचं रूपांतर जर गटारामध्ये केलं असेल तर कुणीतरी आता ह्या गटारात उतरलं पाहिजे. आणि जसं नदी शुद्धीकरण, जलशुद्धीकरण, तसं राजकारणाच्या शुद्धीकरणाचं. तसं तर आमचं म्हणजे राजकारणात काय म्हणजे सूर्यापुढे उदबत्ती आहे हे मान्य आहे आम्हाला की आमचा प्रयोग छोटा असेल, पण आमचं नाव इतिहासामध्ये अंधार करणाऱ्या लोकांच्या यादीत नसेल, उजेड पाडायचा प्रयत्न करणाऱ्या एका सकारात्मक माणसाच्या यादीमध्ये आमचं नाव असेल. खऱ्या अर्थानं ते नाव गणलं जाईल सर. परंतु सगळ्यात महत्त्वाचं की प्रश्न आहे बेरोजगारीचा. मी सगळे बघितले, सगळे ब्लॉग वाचतोय, साधारण 30ल्या 40ल्या तरुणांचे प्रश्न आहेत तुम्हाला की तुम्ही राजकारणात आलाय तर नक्की आमच्यासाठी काय कराल. पण तुमचं ध्येय की 12 लाख तरुणांना उद्योजक बनवणं, आणि ते जर ध्येय गाठायचं असेल तर सत्ताकारण बी हातात असायला हवं. बरोबर आहे की. मग तुम्ही तरुणांसाठी काय करणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. 1-2 गोष्टी याच्यामध्ये खूप वेगळ्या आहेत विचारायला. एक तरुणांचा वर्ग असा आहे की ज्याचं असं म्हणणं आहे की आमच्या हातात मोबाईल मिळाला म्हणजे आम्हाला रोजगार मिळाला आहे. म्हणजे जसं पूर्वी माणूस 8 तास काम करायचा आणि पगार घ्यायचा, आता तसं लोक पैसे खर्च करून 8 तास काम करतात. काय करतात तर मोबाईलमध्ये बघतात, कमेंट करतात, ट्रोलिंग करतात वगैरे सगळं. हा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे जो तुम्ही म्हणताय तो 82%. म्हणजे आज भारतामध्ये सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण हे 82%. पूर्वी निरक्षर बेरोजगारांचं प्रमाण 30% असायचं. म्हणजे अंगठा छाप लोक 30% बेरोजगार असायचे. आज परिस्थिती अशी आहे की ग्रॅज्युएट, MBA, PhD, पार IIT, IIM झालेले त्यातले 30% बेरोजगार आहेत. आणि असे आपले ग्रॅज्युएट जे नॉर्मल येत नाही ते लोणच्या प्रोडक्ट झाले, पापड लोणचं कसं जेवणात भाग असतं तसं ग्रॅज्युएट झालेले 82% पोरं या भारतामध्ये बेरोजगार आहेत. आणि बिचारे सैरभैर आहेत, हवालदिलीत. म्हणून मी गेले 25 वर्षापासून सांगतोय की सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत. जशी टेक्नॉलॉजी पुढे जाईल नोकऱ्या कमी होतील. तुम्ही स्वतःचा छोटा मोठा उद्योगधंदा सुरू करा. काही मुलांनी हे पटकन पकडलं. ते आज कोणी अंडी विकतंय, कोणी चहा विकतंय, कोणी वडापाव विकतंय, कोणी समोसे विकतंय. आणि मी नेहमी त्यांना हे सांगतो की जर तुम्ही हे विकायला लाजलात तर तुम्हाला स्वतःला विकावं लागेल. आणि जर तुम्ही काहीच कामधंदा नाही केला तर बापदादांच्या कष्टाच्या जमिनी विकाव्या लागतील. मग जमिनी विकण्यापेक्षा, स्वतःला विकण्यापेक्षा तुम्ही काहीतरी विकायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून मी या तरुणांच्या, बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी, त्यांना उद्योजक करण्यासाठी गेली 25 वर्षे काम करतोय. पण माझ्या हे लक्षात आले की नुसतं त्यांना तत्त्वज्ञान देऊन, त्यांना फक्त कल्पना देऊन, त्यांना फक्त प्रेरणा देऊन काम पुरेसं नाही. एक टप्पा झाला. पुढचा टप्पा असा आहे की या मुलांना जागा लागतील. ह्या जागा सगळ्या परप्रांतीयांनी व्यापलेल्या आहेत. या मुलांना चौक लागतील. हे सगळे चौक परप्रांतीयांनीच व्यापलेले आहेत. या सगळ्या मुलांना भांडवल लागेल. ते सगळं बँकांच्या ताब्यात आहे. बँका मोठ्या उद्योजकाला अर्जाशिवाय कर्ज देते, अर्जाशिवाय कर्ज देते. आणि सुशिक्षित होतकरूतांना अर्ज देऊनही कर्ज मिळत नाही आहे. ही आपल्या देशातली बँकांची फर्ज आहेत. मग या बँकांचं फर्ज आहेत का बँका फर्जी आहेत, त्यातले अधिकारी फर्जी आहेत, असा एक मोठा प्रकार आहे. तर या मुलांना जागा मिळावी उद्योग करायला, या मुलांना भांडवल मिळावं, या मुलांना चांगलं प्रशिक्षण मिळावं. आणि या भारतातली महाराष्ट्रातली बेरोजगारी हटावी. किमान मी भारताची जास्त गॅरंटी घेऊ शकत नाही, पण ज्या शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो, मी इतिहासकार म्हणून जे काम करतो, फार चांद्यापासून ते बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून ते फार खाली सावंतवाडी, कोल्हापूरपर्यंत मी सगळा महाराष्ट्र फिरलेलो आहे. हे सगळं बघताना ह्या सगळ्या मुलांसाठी वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये, कोकणामध्ये वेगळं आहे, पश्चिम महाराष्ट्र वेगळं, कोकण, विदर्भ, मराठवाड्यामध्ये, पण प्रत्येकाच्या ठिकाणी रोजगाराच्या अफाट संधी आहेत. त्या संधी त्यांना कशा निर्माण करून देता येतील याच्यासाठी मी निवडणूक लढवणार आहे. पण निवडणूक लढताना माझी निवडणूक खूप वेगळी असतात. मला कुठल्या पक्षाबद्दल बोलायला आवडत नाही, मला कुठल्या नेत्यावर टीका करायला आवडत नाही. मला आवडतं आहे सेल्फ इन्स्पेक्शन.
तरुणांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की व्हॉट वी आर, म्हणजे आपण कोण आहोत, आपण हे काय करतोय, आपण आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे. आपल्यावर आईवडिलांचं कर्ज आहे, आपल्या देशाचं कर्ज आहे, आपल्या समाजाचं कर्ज आहे आणि एवढं फेडण्यासाठी आपण सक्षम होण्याऐवजी आपण अजून कर्जबाजारी कुठून होतोय. तर कर्जबाजारी होण्यापेक्षा आपण फर्जबाजारी झालं पाहिजे. आपण आपलं कर्तव्य समजलं पाहिजे. ते कर्तव्य मला कळालं आणि म्हणून मी माझं फर्ज आहे, हे माझं कर्तव्य आहे की माझा समाज जर बेरोजगार असेल तर त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि मी हे माझं कर्तव्य पार पाडतोय कारण मला आदेश आहे, मला ऑर्डर आहे, मला तशा प्रकारची सूचना आहे की शिवाजी महाराजांनी जे आयुष्यभर जिजाऊंच्या सूचनेनुसार संकल्पनेनुसार रयतेच पोटास लावणे हे जे संकल्प केला, मी तेच सर्वांस पोटास लावणे आहे या विचाराने हे काम करतोय. लोकांना वाटेल की मी राजकारणात उतरले, नाही. मुलांनो, मित्रांनो, नागरिकांनो, मी राजकारणात नाही. मी माझ्या मुलांना, माझ्या 12 बोलता 18 पकडताच्या गोरगरिबांच्या पोरांना जे उद्योजक करायचं आहे त्याच्यासाठीचं पुढचं एक पाऊल उचललेलं आहे.